की जेव्हा एन्झायटी आहे किंवा स्ट्रेस वाढलेली आहे आतमध्ये, तेव्हा परत आपला जो ब्रेन आहे तो ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो. सगळ्या बाहेरच्या गोष्टी या आपल्याला अशा वाटू लागतात की याच्यामध्ये काहीतरी धोका आहे, याच्यामध्ये काहीतरी अडथळा आहे, आपल्या शरीराला काहीतरी इजा होऊ शकेल, काहीतरी चुकीच्या गोष्टी जाऊ शकतील. या सगळ्या फिलिंग मधून आपण थोडस पाठीमागे जाऊया की हे असं का होत आहे, फिलिंग काय आहे. आपल्या मनाची भावना चांगलीच आहे, मनाची भावना चुकीची नाही. मनाचं कामच आहे, आपल्या मनाला हे काम दिलेलं आहे. बुद्धीच्या खाली मन आहे. मन काय करतंय, मनाचं थोडस वकिलासारखं काम आहे की आजूबाजूला जे काही घडत आहे, डोळे पाहता, नाक वास घेत, तोंड चव घेत, हात पाय चालतात, कान ऐकता, त्वचा स्पर्श घेते, या सगळ्या काही संवेदना आहेत. त्याच्यामधून आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी विचार उभे करणं, त्याला म्हणतात विकल्प. विकल्प उभं करणं हे काम दिलेलं आहे मनाला. मन म्हणजे काय, दुसरं तिसरं काही नसून, मनाची जर व्याख्या केली तर मेंदूमधूनच एक मेंदूचा भाग आहे किंवा एक असं अस्तित्व जे मेंदूतूनच जन्माला आलं, आपल्या संपूर्ण जीवनभर पसरलेलं आहे आणि आता ते विकल्प गोळा करू लागलेलं आहे, ज्यामुळे आपण अधिक सुरक्षित व्हावं. त्याचा उद्देश तर चांगला आहे. हे सगळं काही मनाचे जे विकल्प आहेत ते अजिबात वाईट नाहीत आणि त्यामुळे का होत आहे असं खूप सारा विचार करण्याची काही एक गरज नाही. लक्षात घ्या, तुमचं सुद्धा मन तुम्हाला सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. माझं सुद्धा मन मला सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. जगात जेवढी लोक आहेत ना, त्या सर्वांची मन त्यांना सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. मग आपल्या बाबतीत प्रॉब्लेम तयार झालेला आहे. आपल्या बाबतीत थोडासा ओव्हरलोड झालेला आहे, थोडासा आपल्या बाबतीमध्ये बॅलन्स गेलेला आहे. तो बॅलन्स परत आणता येईल.